नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 19. श्री गणेशाय नमः. जय जय जी श्री गुरु समर्था. भाविका ते मोक्षदाता. अनाथनाथा कृपावंता. करुणा करा दीनबंधू. अगाध भक्तीचा महिमा. भक्त प्रियकर सर्वोत्तमा. भक्तिवीण निरर्थक जन्मा. प्राणी यांचा निर्धारे. या लागी भाव धरून अंतरी. प्रचित घ्यावी शरीरी. आत्मप्रचित गुरु प्रचितवरी. शास्त्र प्रचित तिसरी जाणीजे. म्हणोनी दृष्टांत कथा भाग सत्य. स्वये बोलिला श्री अनंत. ही जाणीजे शास्त्र प्रचित. ऐका दृष्टांत दुसरा. वक्ता वदेल अर्थांतर. तो जाणीजे गुरु कृपा साचार. भाव धरुनी उकलावे अंतर. मग साक्षात्कार आत्मप्रचिती. एवं तिन्ही प्रचिती घेऊन प्रवर्तावे श्रोतेजनी. या उपरी मलमास कथनी. श्रोतेजनी परिसावी. लक्ष्मीनारायण संवाद. तोची श्रोतिया करू विशद. ऐका विचक्षण सावध. जेणे हरेल वेध मानसी. क्षीराब्धीजा वदे पुरुषोत्तमा. अनुपम्य ऐकिला जी महिमा. तरी पुढील परिसावे नेमा. कवणे परी आचरावे. कवण उद्धरोनी गेला. कवणे नेम असा साधिला. हा तव विस्तार आगळा. कृपा करूनी वदावा. ऐकोनी लक्ष्मीची वाणी. बोलता झाला चक्रपाणी. ऐकहो शुभ कल्याणी. एकाग्र करूनी मानस. मेरू तळाची या ठाई जाण. शिवकांची नगरी विस्तीर्ण. ब्रह्मसमुदावो परिपूर्ण. अध्ययन घरोघरी. गोकर्णाचे पश्चिम दिशे. अपूर्व नगरी ते असे. क्षुद्र क्षेत्री सर्व धर्म वसे. वेदमार्गे वर्तती पै. वेदमर्यादा नुल्लंघिती कोणी. ब्राह्मणा पूजिती वर्णतिनी. श्रौतस्मार्त अवग्रहणी. सदाचारे ब्राह्मण वर्तती जे. नगराची रचना अति अद्भुत. पाहुनी जन नयन तटस्थ होत. रम्य गोपुरे लखलखित. बरवी झळकत रवी किरणे. तया नगरी एक शूद्र जाण. नाम तयाचे विप्रदास म्हणून. बाहाताती सर्वही जन. सेवाधारी पूर्ण ब्राह्मणाचा. एका विप्राची या घरी. करुणी सेवा चाकरी. निरंतर वर्ते सदाचारी. विश्वासपूर्ण ब्राह्मणाचा. तयाची भार्या पतिव्रता पूर्ण. नुलंघी कदापती वचन. तेही विप्रसेवा करुणी जाण. कुटुंब रक्षण करीताती. या उपरी एके दिनी. मलमासे संधी जाणुनी. विप्रमेळा तये क्षणी. स्नाना लागुनी चालिले. तव ते शूद्र कामिनी. विनवी भ्रतारा लागुनी. समस्त जग मिळोनी. स्नाना लागुनी जाताती. तरी आपण वर्णहीन याती. केविन घडेल पुण्यप्राप्ती. द्रव्यही नाही संचिती. जे दान पद्धती करावी. या लागी प्राणनाथ पाही. विप्रा सांगाते चला सर्वही. दानधर्माते धनते नाही. परी करू देह पवित्र. स्नान करुनी पवित्रता. ऐसी वदतसे जनवार्ता. या लागी विप्राते प्रार्था. न्याये तत्वता समागमे. ऐसे ऐकुनी उत्तर. द्रवले शूद्राचे अंतर. मग प्रार्थुनिया द्विजवर. निघाला सत्वर कुटुंबेसी. यात्रेचा समुदावो पातला. गोकर्ण क्षेत्राप्रती आला. पाहुनी तेथीच्या गंगाजळा. तटस्थ झाला समुदावो. गंगा पाहताच नयनी. तात्काळ पातका होय धुणी. समग्र जनस्नाना लागुनी. तये स्थानी उतरले. नित्य करती स्नानदानास. यात्रा राहिली एक मास. विप्रासवे शूद्रही स्नानास. स्त्रियंसहित जातसे. नित्य स्नान विधी सारुनी. मग पुष्प बिल्वादी आणून. नित्य पूजितसे शिवभवानी. भावार्थ मनी आगळा. उभयता जाऊनी वनात. काष्टभारा आणिती नित्य. त्याचा विक्रय करूनी सत्य. द्रव्य संचय करीताती. मौन्य न बोलती कवणासी. नक्त राहती उपवासी. सायंकाळी सारिती भोजनासी. नित्य नेमेसी वर्तत. ऐसे व्रत संपूर्ण एक मास. उभयता आचरली निर्दोष. पापे जळाले निश्शेष. नाही लवलेश तिळभरी. मग संचयो जो धनाचा. नित्य विक्रय काष्ठाचा.
तो काढून या तयाचा व्यय करीते पै झाले. यथायुक्त ब्राह्मण भोजन करीते झाले उद्यापन. त्रयची दशक अपूप अन्न केले अर्पण द्विजाते. मग शेवटी ते उभयता भोजनी बैसले तत्वता. घेऊनी विप्रांची मंत्राक्षता बिराड मार्गी चालिले. तव नवल वर्तले तये क्षणी रात्र झाली एक यामिनी. तव एक पिशाच मार्गस्थानी उभा येऊनी ठाकला. विक्राळ वदन भयंकर लंब बाहो विशाळ शरीर. मुख पसरुनी क्षुधातूर धावला समोर ग्रासावया. तया ते पाहुनी उभयांनी तटस्थ ठेले तया स्थानी. तव दैव योगे करुनी अपूर्व कहाणी पै झाली. पुण्य शरीरी शूद्र दंपत्य पाहुनी पिशाच प्रेत. क्रूर भावना निरसून तेथे जाला बोलता शूद्राते. म्हणे महापुरुषा तू कोण येथे यावया काय कारण. मी तव क्षुधित पिशाच जाण करावया भक्षण आलो तुम्हा. परी तव दर्शने समाधान पावन झाले माझे मन. तू ते करिता संभाषण वाटे पावन होईन मी. आजवरी या पर्वत शिखरी मी फिरत होतो वनांतरी. वृक व्याघ्र नाना परी क्षुधाहारी हिंडतसे. परी क्षुधा न धाय सर्वथा या क्षुधेत फिरे मी तत्वता. तव दृष्टीस देखिला अवचिता विप्रदासा तुझ लागी. तरी कृपावंता दयानिधी निरसी माझी भवव्याधी. देवुनी या पुण्य औषधी भवभयव्याधी हरावी. ऐकुनी तयाचे उत्तर शूद्रवदे तेव्हा प्रत्युत्तर. म्हणे तू पूर्वी होतासी थोर ते सविस्तर निवेदी. कवण पापास्तव पाहे पिशाच देह लाधला आहे. ते सांगे लवल आहे पुढे उपाय विचारू. येरू म्हणे ऐके स्वामी राजा पूर्वी मी क्षेत्रज वंशी राजा. होतो पराक्रमी तेजपुंजा शत्रू सहज पायातळी. सर्वांवरी दरारा पाहे कापती सर्वही राये. यवन मंडळी पाळी निर्भय नाही भय पापाचे. पुण्यलेश नाही सर्वथा स्वप्नी नेणे धर्म वार्ता. मार्ग पाडूनी तत्वता वस्तू हरी मार्गस्थांच्या. परद्वार असंख्यात मज घडले अपरिमित. माझी या पापा नाही गणित सौख्य अमित भोगिले. आपपर नेणे सर्वथा प्रजेते नागवी तत्वता. त्याची या शापे मज ताता क्षय रोग लागला पै. त्या योगे मृत्यू पावलो सवेग यमदूती कुर्शुनिया अंग. दुर्घर माझा पाप भोग जाणुनी जाचती मज लागी. मी दानधर्म केलाच नाही अतीत अभ्यागत नेणे काही. तीर्थपर्वणी स्वप्नीही पाहिली नाही पापिष्टे. द्रव्य असुनी माझे पदरी मी तव तीर्थदान न करी. सरली आयुष्याची दोरी नरक अघोरी टाकिले मज. मग तेथे बहु पस्तावलो आहा देवा स्वधर्म आचरलो. पापाते मी नाही भ्यालो मदबळे करूनिया. मग तेथे उपाव नसे काही हिंपुटी झालो स्वदेही. द्रव्य जोडिले तेही राहिले जेथीचे तेथेची. व्यर्थ गेली माझी वयसा पापबळे जोडिला पैसा. संसार कारणी सर्व आशा शेवटी नाशा पावलो. मिळोनी काका मामा आत्या बंधू भगिनी आणि चुलत्या. मिळूनी या मज भोवत्या वाटोळे केले द्रव्याचे. सासू सासरा विहिणी सुना जावई काकी मामी. आपा आबा सर्वांनी वेढिले मजलागी धनलोभे. शेवटी अंतकाळ आला सकळ झाली सभोवती गोळा. हात देऊनी कपाळा रडती खळखळा धनासाठी. म्हणती छत्र गेले आमुचे कोण रक्षण करील कुटुंबाचे. शेवटी नाही कोणी कोणाचे सर्वही जायाचे सर्व लेणे. ऐसी गती माझी झाली शेवटी यमयातना प्राप्त झाली. सर्व आटले तये काळी सोडविता बळी न दिसे पै. काळाचे मुखी होऊन सर्वथा न देखो कोणी सोडविता. या लागी विचक्षण जनी तत्वता मोक्षपंथा स्मरावी. एका सद्गुरू वाचून उपाव नाहीच त्रिभुवनी. तोची सोडवी काळापासूनी
इतरांची कहाणी न चलेची. ऐसा मी फार पस्तावलो, शेवटी रवरवी पडता झालो. तेथे बहुत जाजावलो, कुसुमसुलो अंतरी. तेथे कुंभपाककुंड, तळी विस्तीर्ण लहान तोंड. तया माझी नरक भरला उदंड, तोची दंड प्राणी याते. त्या माझी नेऊनी टाकीती, एकावरी एक रिचविती. उसंत नाही निघावया प्रती, बुचकळ्या घेती एकाएक. तव टोले देती यमदूत, मागुते आत लोटीत. नाकी तोंडी भरत नरकतो, ऐसी चाचणी दिवस भूत. भोगिनी सहस्त्र वर्षे पर्यंत, शेवटी मज काढून देत. पिशाच योनीत टाकले, तेथे क्षुधा लागता बहुत. परिसंकीर्ण रंध्रमुखात, कवळमध्ये अडकित. क्षुधा शांत न होय, उदक प्राशनासी नाही. संवदनीचे किंवा अशोच देही, निर्मळ पाहता ते नाही. ऐसी देही दुःख यातना, वस्त्र नाही दिगंबर. वृक्षावरी आमुचे घर, ऐसा भोग 30,000 संवत्सर भोगावा. या लागी भाकितो करुणा, कृपाळू तू तापसी राणा. देऊनी काही पुण्यदाना, निवारी यातना माझी हे. अवघे गेले सुखाचे सांगाती, शेवटी झाली हे माझी गती. कृपासागरा दयामूर्ती, करी निवृत्ती पापाची. एवढा उपकार करी, सुकृत बांधी आपुले पदरी. चुकवी माझी जन्ममरण फेरी, थोर उपकारी बुडेन मी. ऐसी करुणा दीनवाणी, ऐकून शूद्र द्रवला अंतःकरणी. मग उदक करी घेऊनी, संकल्पुनी सोडित. म्हणे महापुरुषा ऐक, तू तव कर्म पातकी देख. तू ते पाहूनी अधिक, दया माते उपजली. तरी सप्तदीन स्नानाचे फळ, मी आचरी जो केवळ. मल महात्म्याचे निर्मळ, ते हे जळ असे पै. या सप्तदिनाचे पुण्ये करून, तुझे पाप क्षाळण. तात्काळ जाई उद्धरून, ऐसे म्हणून उदक सोडिले. ते उदक पडता प्रेत हस्ती, तेथे आश्चर्य झाले श्रुती. अवधारा हो परमप्रीती, महापातकी उद्धरला. तात्काळ दिव्य देह पावला, प्रेतभाव सर्व लोपला. तव अकस्मात देखिला, घंटारव स्वर्गीचा. दिव्य विमान स्वर्गीहून, तात्काळ उतरले तये क्षण. लखलखीत देवगण, उभे येऊनी ठाकले. पिशाच उद्धरला तात्काळ, विमानी बैसवूनी गेला ते वेळ. नेत्री पाहता झाले सकळ, म्हणती धन्य फळ स्नानाचे. मलस्नान अगाध महिमा, कृपाळू तो सर्वोत्तमा. धन्य त्या शूद्राच्या नेमा, केले कर्म अघटित. स्वये पुण्याचे दान केले, ऐसे कधी न देखिले ना ऐकिले. ऐसी या पापिया ते उद्धरिले, अनुपम्य केले या शूद्रे. आश्चर्य करुनी सर्वांनी, येऊनी लागती शूद्रचरणी. जय जयकार गोकर्णी, प्रवर्तला आदरे. मग नानापरी दिव्यांगन, ठाई ठाई विप्रभोजन. होता पुराण कथा श्रवण, आनंदपूर सर्वांते. ऐसा मलमास स्नान महिमा, निवेदिला श्रोतया तुम्हा. जो कथिला सार्वभौमा, श्री विष्णू लक्ष्मी ते. तोची प्राकृत भाषे वैखरी, भरविला श्रोतियांचे कर्णद्वारी. न्यूनपूर्ण तो चतुरी, क्षमा मजवरी पै कीजे. मल महात्म्य अगाध महिमा, जेणे संतोष पुरुषोत्तमा. म्हणोनी धरिजे अतिनेमा, अनुक्रमे संपादावा. काही धन न लागता बहुत, फुकाचे पुण्य असे जोडत. या लागी साधावे हिताहित, हेची विहित सर्वदा. शेवट कोणी कोणाचे नाही, एकटे पडणे लागे प्रवाही. धनधान्याते सर्वही राही, जेथील तेथेची. या लागी करा काढा काढी, साधा बापानो लवड सवडी. जेणे सुटे काळाची ओढी, ऐसी तातडी करावी. इति श्री मलमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणांचे संमत मनोहरसुत विरचित 19ध्यायः गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु.